नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. ऐसा साइड में है ना, मैंने बैग क्यों साइड में खूप कसं छान झालं? मस्त झाली पहिले तिथे. असं झालं एकदम खूपच छान झालं एकदम प्रवास. मस्त परिक्रमा एकदम छान झाली. सकाळी 3 वाजताच उठून आम्ही चालू केलेली होती आणि खूप एकदम 90 वर्ष 85 वर्षाच्या पण हे होत्या, महिला होत्या. हो, म्हणजे ते हळूहळू चालत होत्या पण त्याने पूर्ण ती परिक्रमा पूर्ण केली. खूप आणि सगळ्यांची तिथे सोय एवढी छान केलेली. प्रत्येक ठिकाणी नाश्ता होता. म्हणजे असे त्यांचे स्टॉल लावतात ना, असे मोठे मोठे लावलेले आणि असं थोडं चालल्यानंतर मग तिथे त्यांची सेवा चालू असायची. खूप प्रकारचे वेगवेगळे नाश्ता एकदम, त्यामुळे काही थकवा वगैरे काहीच जाणवलं नाही. आणि मस्त होता, वातावरण एवढं छान होतं ना, खूप छान प्रसन्न एकदम एकदम म्हणजे आयुष्याचं सार्थक झालं असं वाटतं एकदम. म्हणजे खूप छान परिक्रमा झाली आणि पहिलीच हां मैत्रिणीबरोबर अजून मजा. पण ते तिथे काय माहिती आहे का, ते म्हणजे आपण याला पिकनिकला जातो ना तशी चर्चा करायची नव्हती. म्हणजे नर्मदे हर असं बोलत बोलत ते पूर्ण करायची होती. आयुष्यातला पहिला म्हणजे नाही, अयोध्येला मी गेले होते ना तेव्हा तो पहिला प्रसंग होता. पण तो काय एकदम तरुणपणी एकदम अयोध्येला गेलेली होती, तो पण खूप छान अनुभव होता. त्याच्यानंतर मला वाटतं की आता दुसरी आहे परिक्रमा असं. पण हे एकदम अचानक ठरलं आणि खूप छान झालं. मी चालायचं होतं ना, एकदम भीती वाटत होती चालता येईल की नाही, पण खूप छान एकदम म्हणजे कसलाच त्रास नाही झाला एकदम. आणि बापरे, नर्मदे माता बघून, ती नर्मदे मैया ना एकदम बापरे बघूनच एकदम डोळे हे झाले एकदम. खूप छान प्रसन्न एकदम. नाहीसा उठली बिचारी आजीची स्वागत. हो, नाहीसा किती फ्रेश झाले बघ. आजी आली ना, नाईट ड्रेस पण उलटा घातलाय, बाबांनी घातलाय. गडबडी. पूर्ण कंप्लीट केलं तुम्ही? मला पण छान सरप्राईज दिलं तुम्ही. खरं मला पण धन्यवाद वाटलं एकदम. मला असं वाटलं तर घरात येऊन चावी शोधायला लागेल. आम्ही मुद्दामून चावीच नाही ठेवली. हा, मी आल्यावर चावी शोधते. म्हटलं बेल वाजवू का नको, म्हटलं तुम्ही उठायला नको. थोडा वेळ थांबले, म्हटलं जाऊन दे आता वाजवतेच बेल. आणि खरोखरच तुम्ही एवढे छान सरप्राईज दिलं. तर नर्मदा एकदम तुम्हाला पण सगळ्यांना चांगले आशीर्वाद देऊन दे आणि तुम्ही सगळ्यांनी परत तिथे जा, मी असं सांगते. जय जयकार बाबू. परत एकदा नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.
ते तर मी करून आले ते मला पुण्य मिळेलच किंवा काय, पण घरात आल्यानंतर तुमचं एवढं हे बघून मला एकदम भारावून आलंय, खरं सांगते. आराम करा. छान झाली. चहा देऊ तुम्हाला? नाही बघून ना चला प्रवास झाला. Hello everyone. Good morning. Good morning and welcome you all to Rachna's November World. Me, I Sunny. Here is Tunchy Rachna. So yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So सकाळी तुम्ही पाहिलीच की आमची कशी सुरुवात झालेली आहे. आई आल्या आणि एवढं पॉझिटिव्हिटी घेऊन आल्या आणि एवढं मस्त वाटत होतं ना, त्यांना बघून तिची एनर्जी बघून एकदम छान वाटत होतं. आणि ओव्हरऑल त्यांची जर्नी खूप सुंदर गेली. द वे शी वॉज सेइंग एव्हरीथिंग. सो आता ते आराम करत आहेत. परत एकदा आम्ही सगळं विचारू की कसं झालं, कुठे कुठे फिरलात. स्टॅच्यू ऑफ युनिटीला सुद्धा ते गेलेले आणि त्यांना खूप छान वाटलं. मला सांगत होते की तू पण जा, खूप सुंदर आहे, बघण्यासारखं आहे. खूप सारे प्लॅन्स आहेत. जसं की आम्ही लास्ट टाईम सुरतला गेलेलो तेव्हाच आम्ही ठरवलेलं की त्याच वेळेस आम्हाला जायचं होतं, पण पॉसिबल नाही झालं. एनिवेज ते सगळं काही वेगळे. बट खूप छान वाटत होतं त्यांना बघून. त्यांचं आम्ही स्वागतसुद्धा केलं. आणि आता आम्ही चाललो नायसाच्या स्कूलमध्ये. तिच्या स्कूलमध्ये ओरिएंटेशन प्रोग्राम आहे फॉर पॅरेंट्स. नायसा झोपली आहे आणि आम्हाला थोडंसं लेट झालेलं आहे. म्हणजे 9:30चं ओरिएंटेशन टायमिंग त्यांनी दिलेलं. आय डोंट नो म्हणजे आता हे सगळ्या पॅरेंट्सला घेऊन एकत्र असतं का इंडिव्हिज्युअल. युजली आपण म्हणजे आता मी माझं ओरिएंटेशन कधी अटेंड केल्याशिवाय मी म्हणजे कॉलेजमध्ये होती. जे फर्स्ट डे असतो तेव्हा सगळं सांगतात की अरे असं तसं वगैरे वगैरे. स्कूलचं ओरिएंटेशन आय डोंट नो की काय असतं. आमच्यासाठी सुद्धा हे फर्स्ट टाईम असणार आहे. सो लेट्स सी. सो आता आम्ही निघतो आणि आजच्या दिवसात काय काय होणार आहे हे तुम्हाला समजेलच. पीपल स्टे ट्यून्ड. सो आता आम्ही निघालो स्कूलमधनं. आम्ही ऑलमोस्ट 3 hours है ना, 3 hours आम्ही स्कूलमध्ये होतो. सगळं काही जे प्रोसिजर आहे, ट्रान्सपोर्टेशन वगैरे ते सगळं काही बघत होतो. म्हणून वेळ गेला. त्यात खूप लोक आम्हाला भेटली सुद्धा. म्हणजे आमचे फॅमिलीज वगैरे ज्यांची मुलं स्कूलमध्ये आहे ते सुद्धा भेटले. तर त्यांच्याशी गप्पा मारता मारता वेळ गेला. बट एक मला आज म्हणजे जेव्हा ते क्लासमध्ये बोलत होते ना की आम्ही तुमच्या मुलांना काय काय शिकवणार, त्यांनी विचारलं की तुमच्या मुलाचं म्हणजे ते पॉटी ट्रेनिंग आहे का, त्याच्यानंतर स्वतःने खातात की नाही, हे सगळे आमच्या लिस्टमध्ये सगळं असं होतं. टिक टिक टिक. एक मला तेव्हा असं वाटलं की बरं झालं की मी तिला ते प्ले ग्रुपमध्ये टाकलं. तिने तो एक्सपिरियन्स घेतला. तिथे ती ऑलमोस्ट खूप साऱ्या गोष्टी शिकली आहे. तिला खूप साऱ्या गोष्टी येत आहेत. असं नाही की मी घरी नाही शिकवलं, ऑफकोर्स घरी पण शिकवलं. पण जेव्हा आपलं बाळ त्या एन्व्हायरमेंटमध्ये जातं ना तेव्हा ते त्या बाकीच्या मुलांबरोबर अजून उत्साहाने शिकतं. आणि टीचर्स जे बोलतात त्याच्याकडे एकदम नीट ऐकतात, कारण आपलं नाही ऐकत ते लोक. सो खूप छान वाटलं मला स्कूलमध्ये जाऊन. आणि ते सगळे असे माझ्या लिस्टमधले जे टिक मार्क्स लाईक काय म्हणतात चेक लिस्ट जी होती ती सगळी अशी टिक 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 झालेली आहे. बट येस, नायसाला घेऊन जायला पाहिजे होतं, कारण ॲटलिस्ट तिला समजलं असतं की तिच्या क्लासमध्ये कोण कोण आहे, टीचर कोण आहे तिची. पण नायसा मॅडम अजून झोपल्या आहेत घरी. आता आम्ही 1-2 अजून कामं आहेत तिचे, लाईक बुक्स वगैरे, युनिफॉर्म ते सगळं नाही घेतलं. सो ते आम्ही घेणार, त्यानंतर घरी जाणार. अजून जेवण बनवायचं आहे. सो जे लास्ट मिनिटचं राहिलेलं नायसाचे स्कूल युनिफॉर्म ते सुद्धा आम्ही सगळे घेतलेलं आहे. आणि मी हे आधीसुद्धा बोलले, एज्युकेशनमध्ये थोडंफार डिफरन्स झाले. बट जो फी स्ट्रक्चर आहे तो इट्स लाईक
नेक्स्ट लेवलला पोहोचले. म्हणजे मी आईला त्या दिवशी तेच म्हणत होती, जे मी नायसाला आत्ता पे करते तेवढं तर माझं पूर्ण 10th पर्यंतचं एज्युकेशन झालं असेल. एवढं त्यावेळेसचं जे फीज होतं आणि आत्ताच्या फीजमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आय नो करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आल्या आहेत, टीचिंग थोडीशी डिफरंट झालेली आहे आणि बघितलं गेलं तर खर्चच तेवढाच प्रत्येक गोष्टीमध्ये वाढलेला आहे. कारण सगळं काही इंटरकनेक्टेड असतं. आपण फक्त एवढंच विचार करतो की अरे स्कूलला एवढे फीज घेतात, एवढं हे ते, पण ॲट द एंड जे शिकवतायत ते पण ते सुद्धा अर्न करतायत. त्यांना सुद्धा पुढे कुठे ना कुठेतरी पे करायचं आहे किंवा त्यांचं जे लिव्हिंग आहे ते त्यांना जगायचं आहे. सो मी एवढंच सांगेल की जे पण आता न्यू पॅरेंट्स असतील, ज्यांची मुलं अजून स्कूलमध्ये नाही गेलेत किंवा जे प्लॅन करतायत किंवा त्यांचे लग्न झालेत, आत्तापासूनच सेव्हिंग स्टार्ट करा. म्हणजे खूप गरजेचं आहे. पुढे नाहीतर जेव्हा आपण आपल्या बाळाला स्कूलमध्ये घेऊन जाऊ तेव्हा असं नाही व्हायला पाहिजे की अरे आपल्याकडे काहीच सेव्हिंग नाही आहे किंवा आपल्याकडे काहीच पैसे नाही आहेत. प्रत्येक गोष्टीचा विचार करायला पाहिजे. आम्ही सुद्धा खूप सगळ्या गोष्टीचा विचार केलेलाच आहे. आणि इवन मी सनीला तेच बोललेली की जेव्हा बेबी प्लॅनिंगचं आमचं चाललेलं, एक होतं की आपल्या दोघांमधनं जे एकदम फर्म असेल की फायनान्शियली एकदम सिक्युअर्ड असेल तेव्हाच आपण आपल्या बेबीचं सुद्धा प्लॅनिंग करायचं, असं आमचं त्यावेळेस होतं आणि आम्ही तेच फॉलो केलं. आणि तेवढं आम्ही आता आहोत, लाईक इंडिपेंडंट झालो की आम्ही आमच्या मुलाचा खर्च हे करू उचलू शकतो. प्रत्येक पॅरेंट उचलतं, काय कसं ना कसं तरी तो आपण वे आउट काढतोच. पण एवढंच सांगेल की सेव्हिंग करणं फार गरजेचं आहे. आय नो मी कधीच ह्या टॉपिकवर बोलत नाही, बट आता जेव्हा आम्ही नायसाचं स्कूल ॲडमिशन वगैरे सगळं घेतो तर जे पण न्यू पॅरेंट्स आहेत त्यांच्यासाठी एक सगळेच करतात सेव्हिंग, बट एक छोटंसं मला असं वाटलं की मी तुमच्याबरोबर शेअर करायला हवं म्हणून ते करते. सो बॅक टू होम. मस्त गरम गरम भजी. खूप लेट झालं आमचं स्कूलमध्ये, ऑलमोस्ट म्हणजे 5 hours गेलेले आहेत. आणि आल्यानंतर मग फटाफट जेवण बनवलं. सोनीचं फेवरेट आहे आज. नायसाला आम्ही CBSE मध्ये ऍडमिशन घेतले. खूप लोकांनी विचारलेलं. CBSE बोर्ड आहे तिचा आणि 6 एप्रिलपासून तिची स्कूल स्टार्ट होईल, जी 1 month साठी असेल आणि मग नंतर डायरेक्ट जूनमध्ये स्टार्ट होणार आहे. तर मी खूप एक्सायटेड होत. मी आणि सनी स्कूलमध्ये गेलो ना, सनी तेच होतं, असं वाटतं की आपण परत एकदा स्कूलमध्ये आलो. ते सगळं क्लासरूम, मग टीचर्सला बघून, म्हणजे मी त्याला तेच बोलले की आपल्या मुलांचं स्कूल चालू होतात पण त्याच्याबरोबर आपली सुद्धा परत एकदा स्कूलिंग स्टार्ट होते. इव्हन स्वीटी तर म्हणते म्हणजे एवढं त्यांच्याबरोबर आपण सुद्धा अभ्यास करतो. आणि कधी कधी असं होतं की अरे आपण हे स्कूलमध्ये म्हणजे शिकलोत की नाही, मग त्यांच्याबरोबर आपण काहीतरी नवीन शिकतो. आणि तेच एक आहे ना की बोलतात ना की जनरेशन बरोबर तुम्ही चालायला पाहिजे. नाही बोललं तर आता नायसाची आमच्या नंतरची जनरेशन आहे, तर तिच्या वेळेस काय काय होणार आहे. कदाचित उद्या असं होईल की नायसा मोठी झाल्यावर ती आम्हाला बोलेल की अरे आई बाबा असं नाहीये, असं आहे. म्हणजे कसं ना ते म्हणजे वेगळंच काहीतरी फील होत आहे आम्हाला. आणि खूप मस्त वाटतंय की फायनली आता नायसाचं अकॅडमिक इयर्स स्टार्ट होतील. सो आता आम्ही जेवू आणि हा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ लव्ह. बाय.